तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम 2018 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओला सूचना आहे। प्रश्न क्रमांक 41 आणि 42। एका शाळेच्या इयत्ता 10वीच्या 3 तुकड्यांमधील इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतिहास या विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील तक्त्यामध्ये दिलेली आहे। तुकडी इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतिहास हे तक्त्यामध्ये दिलेले आहे। तुकडी ए इंग्रजी 29, हिंदी 30, मराठी 38, इतिहास 25। बी तुकडी इंग्रजी 34, हिंदी 32, मराठी 36, इतिहास 30। तुकडी सी इंग्रजी 36, इंग्रजी 26, हिंदी 34, मराठी 31, इतिहास 29। यावर आधारित प्रश्न बघू। या शाळेतील बी तुकडीतील 4 विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? पर्याय आहे 34, 30, 36, 26। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 36। बी 30, पर्याय क्रमांक बी 30। प्रश्न क्रमांक 42। 3 तुकड्यांमध्ये मिळून हिंदी व मराठी या दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? पर्याय आहे 93, 96, 105, 111। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 93। प्रश्न क्रमांक 43। पुढीलपैकी चूक जोडी ओळखा। पर्याय आहे .tf फंड फाईल, .वे ऑडिओ ध्वनी फाईल, .apj ग्राफिक चित्र फाईल, .exe एक्झिक्युटिव्ह डेटा फाईल। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी .exe एक्झिक्युटिव्ह डेटा फाईल। खालीलपैकी अचूक जोडी ओळखा। पर्याय आहे 1 किलोबाईट 10 1 मेगाबाईट 10⁻6, 1 गिगाबाईट 10⁻12, 1 टेराबाईट 10⁻15। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी 1 मेगाबाईट बरोबर 10⁻6। प्रश्न क्रमांक 45। इंटरनेटच्या संदर्भात FTP या संस्थेचे विस्तारित रूप कोणते? पर्याय आहे फॉर्मॅट ट्रान्सफर प्रोसेस, फॉर्मल टेस्टिंग प्रोसेस, फाईल ट्रान्समिशन प्रोसेस, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल। तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक डी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल। प्रश्न क्रमांक 46। इंटरनेटवरील सर्व माहितीला म्हणजेच डेटा इंटरनेट सेवा पुरवठादारांनी व सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व द्यावे। त्यात वापरकर्ता अशा वेबसाईट आणि निकषांच्या आधारे भेदभाव करू नये व वेळोवेळी शुल्क आकारू नये या तत्त्वासाठी इंग्रजीत कोणती संज्ञा वापरतात? पर्याय आहे डिजिटल क्वालिटी, डिजिटल डेमोक्रेसी, नेट प्रायोरिटी, नेट न्यूट्रलिटी। तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक डी नेट न्यूट्रलिटी। प्रश्न क्रमांक 47। इंटरनेटवरील सुविधांचा योग्य हा कालक्रम कोणता? पर्याय आहे अमेझॉन, गुगल, स्नॅपचॅट, फेसबुक, गुगल, फेसबुक, अमेझॉन, स्नॅपचॅट, गुगल, अमेझॉन, फेसबुक, स्नॅपचॅट, अमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपचॅट। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपचॅट। प्रश्न क्रमांक 48। पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा। पर्याय आहेत अमेझॉन, साबिर भाटिया, गुगल, सर्गी ब्रेन, ट्विटर, जुलियन असा, यूट्यूब, जिमी वेल। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी गुगल, सर्गी बीन। प्रश्न क्रमांक 49। पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक स्वरूपात प्रकारचा समाविष्ट करण्यात आला आहे? पर्याय रासायनिक, घरातील, व्यापारिक, संकुलात, शेतातील। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 रासायनिक। प्रश्न क्रमांक 50। रिकामी जागा या प्रामुख्याने मूल प्रकारचे प्राणी दूषित करण्यास कारणीभूत आहे। पर्यायातून घरातून येणारे सांडपाणी, रासायनिक सांडपाणी, लोखंड तयार होणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी, औषधीकरण करणाऱ्या कारखान्यांची सांडपाणी। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 घरातून येणारे सांडपाणी। प्रश्न क्रमांक 51। पुढीलपैकी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यास कारणीभूत आहे? पर्याय आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरीन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 क्लोरोफ्लोरोकार्बन। प्रश्न क्रमांक 52। पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येत आहे? पर्याय आहे महाराष्ट्र, ओरिसा, बंगाल,
राजस्थान. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 53. पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्यायोग्य आहे? पर्याय आहे कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू, जंगल. आता याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी जंगल. प्रश्न क्रमांक 54. नदीच्या खोऱ्यात बांधकाम बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो? पर्याय आहे जंगलाची ऱ्हास, पाण्याची गुणवत्ता, भूकंप, विस्थापित झालेले नागरिक. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी विस्थापित झालेले नागरिक. या पुढील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.